चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आज आपण तिसरा अध्याय पूर्ण असं विस्ताराने आपण अध्ययन केलं, त्याचं चिंतन मंथन केलं आणि आज जे आहे ते आज आपण ह्या तिसऱ्या अध्यायाचं थोडंसं परत एकदा उपसंहारात्मक समग्रतेने आपण एकदा सिंहावलोकन करू. काय त्याच्यामध्ये तत्त्व सांगितलं आहे, कुठले मुख्य विषय घेतलेले आहेत आणि त्या अध्यायामध्ये काय संदेश दिलेला आहे त्याचा थोडासा गोषवार आज आपण घेऊया, पूर्ण असा तिसरा अध्यायाचा, आणि त्याचं चिंतन पूर्ण करूया आपण असं. तेव्हा तिसऱ्या अध्यायामध्ये जे वेगवेगळे विषय आलेले आहेत त्यामध्ये मुख्य जो विषय तिसऱ्या अध्यायाचा हा कर्मयोगाचा विषय आहे. तर कर्मयोगाच्या माध्यमातून आपल्या चित्ताची शुद्धी करून, अंतःकरण पवित्र करून परमेश्वराशी एकरूपता कशी साध्य करायची, आपला स्वरूप ज्ञान कसं प्राप्त करायचं आणि परमेश्वराशी अभिन्नता कशी प्राप्त करायची, असा तो मुख्य विषय आहे. म्हणजे मुख्य विषयाचा जो भाग आहे तो कर्मयोगाचा आहे. आपल्या विहित कर्तव्याच्या माध्यमातून आपण आपलं अंतःकरण पवित्र करून परमेश्वराशी एकरूपता कशी प्राप्त करायची, हा तो मुख्य विषय. आता ह्या मुख्य विषयाला धरून जे भिन्न भिन्न विषय त्यात आलेले आहेत की हे कसं साध्य करायचं, तर हे साध्य करण्याकरता काय काय लागतं. तर पहिल्यांदा हा अध्याय जो सुरुवात झाला ना, त्या सुरुवातीला अर्जुनाने असा प्रश्न विचारला दुसरा अध्यायाचा संदर्भ घेऊन की इतकं ज्यावेळेस आपण तुम्ही ज्ञानाचं आणि स्वरूप ज्ञान सांगितलं, स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितले आणि ज्ञानाने मनुष्य मुक्त होतो एवढं सगळं सांगितल्यानंतर मग पुन्हा हे युद्ध करण्याच्या कर्माची काय आवश्यकता आहे, पुन्हा मला तू ह्या अतिशय अशा घोर कर्मामध्ये तू का मला लोटतोस, आणि मला हे सांग की जर ज्ञान जर इतकं श्रेष्ठ असेल तर पुन्हा कर्म करण्याची आवश्यकता काय आहे. तेव्हा खरोखरच ज्ञान श्रेष्ठ आहे का कर्म श्रेष्ठ आहे, असा प्रश्न जो आहे ह्या प्रश्नातून हा अध्याय सुरू झालेला आहे. आणि संबंध भगवद्गीता ही भिन्न भिन्न प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नाचे उत्तरं देण्यात भगवद्गीता ही 700 श्लोक याचे पूर्ण झालेले आहेत. तेव्हा हा मुख्य प्रश्न हा समोर ठेवून भगवंताने जे उत्तर दिलं त्या उत्तरातला हा पहिला जो भाग आहे तो पहिल्या भागाचा आपल्याला असं म्हणता येईल की ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग या दोघांची त्यांनी थोडीशी तुलना करून दोघांचा समन्वय सांगितलेला आहे की अनासक्तपणे विहित कर्म करण्याचं काय महत्त्व आहे. ज्ञानाच्या बरोबरीने कर्मालाही महत्त्व कसं आहे हे त्यांनी श्लोक क्रमांक 1 ते 8 त्याच्यामध्ये सलग विषय मांडलेला आहे. हा जो विषय आहे हा विषय ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोघांचा समन्वय आहे. दोघांचा परस्पर संबंध कसा आहे की ज्ञानयोग हा आचरणाशिवाय सिद्ध होऊ शकत नाही आणि शुद्ध आचरण ज्ञानाशिवाय सिद्ध होऊ शकत नाही. या दोघांचा इतकाच परस्पराशी संबंध आहे की दोघांना वेगळं असं काढता येणार नाही. अर्जुनाचा प्रश्न काय होता की दोन्हीपैकी काय श्रेष्ठ आहे. ह्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंताने दोघांचे महत्त्व आणि दोघांचा परस्पर समन्वय कसा आहे हे पहिल्या श्लोकापासून 8व्या श्लोकापर्यंत सलग विषय असा मांडला. आणि तो विषय असा आहे की ज्ञानयोग व निष्काम कर्मयोग याच्या अनुसार अनासक्त होऊन आपलं विहित कर्म सिद्ध करण्याचं अतिशय महत्त्व आहे. तर ते सांगत असताना म्हणजे हा विषय सांगत असताना भगवंताने असं म्हटलं आहे की ह्या दोन निष्ठा असतात, एक ज्ञाननिष्ठा आणि म्हणजे एक सांख्ययोग ज्याला आपण म्हणू, तर हा एक मार्ग आहे आणि कर्मयोग हा एक मार्ग. हे जरी दोन भिन्न मार्ग असले तरी माणसाच्या वृत्तीप्रवृत्तीच्या अनुसार हे मार्ग सिद्ध करावे लागतात. सर्वसाधारणपणे ज्ञानात ज्याची जिज्ञासा आहे आणि ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याने सांख्ययोगाचा मार्ग स्वीकारून त्यांनी शुद्ध आचरण ठेवायला पाहिजे. आणि जो
विहित कर्मामध्ये पहिलेपासून कार्यरत राहिलेला आहे आणि आपल्या विहित कर्मावरच त्याचा भर आहे, त्याने ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आता परस्पराचा समन्वय सांगायला सुरुवात केली तर दोन जरी भिन्न मार्ग असले तरी त्याचं अंतिम ज्या ठिकाणी ते एकत्र येतात ते एकत्र येण्याचं स्थान एकच आहे. आणि ते स्थान जे आहे ते स्वरूपज्ञान आहे. स्वरूपाशी एकरूप होतो तो आणि प्रकृतीमध्ये क्रीडा करतो. वर्णन करताना काय सांगितलं आहे की जशा एकाच कधी कधी महाबळेश्वरहून काही नद्या निघाल्या आणि त्या नद्या शेवटी समुद्राला येऊन मिळाल्या. त्यांचे प्रवाह जरी भिन्न असले तरी शेवटी ते समुद्रात येऊन मिळतात एका ठिकाणी. तसं वृत्तीप्रवृत्तीच्या अनुसार, पूर्वकर्माच्या अनुसार जरी थोडासा भेद असला तरी अंततः अंतःकरण शुद्धी आणि आत्मतत्वाशी एकरूप होणे आणि परमेश्वर प्राप्ती करणे हे जे लक्ष्य आहे ना, हे लक्षात फरक नाही आहे. अंततः ते एकरूप होतात. शुद्ध आचरणाचा मनुष्य जो आहे, जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त व्हायला लागतं आणि त्या शुद्ध आचरण करताना अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध अंतःकरण झालं की ज्ञानाचा उद्भव होतो. हे जसं आहे तसंच ज्ञानाची जिज्ञासा जिथे आहे त्या ठिकाणी अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं आणि शुद्ध अंतःकरणाने आणि ज्ञानाच्या अधिष्ठानाने केलेलं जे आचरण आहे ते आचरण शेवटी दोघांमध्ये अभेद्यता निर्माण करतं. हा समन्वय आहे त्यात. तर हा समन्वय भगवंतांनी या 1 ते 8व्या अध्यायात सांगत असताना भगवंत असं म्हणतात की स्वरूपाचा, जसं कर्माच्या स्वरूपाचा कधीही त्याग होऊ शकत नाही. हे सिद्धांत मांडले त्यांनी की कुठलाही कितीही ज्ञानी मनुष्य असो, तो जो म्हणेल की मी कुठल्याही प्रकारचं आता कर्तव्य मला राहिलेलं नाही आहे, असं जरी समजा त्यांनी अज्ञानाने, म्हणजे तो ज्ञानी आहे असं आपण म्हणतो पण तो शब्दज्ञान असतं, त्याला शब्दज्ञानाचं पांडित्य असतं. म्हणून तो कधीकधी त्याच्यामध्ये अशा प्रकारचा गैरसमज होऊ शकतो की मला काही कर्तव्य आता राहिलेलं नाही. काही माणसं म्हणतात ना, मला आता काही कर्तव्य राहिलेलं नाही, पण अंतःकरणामध्ये मात्र संवेदना चालू असतात की हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. पण क्रिया करण्याच्या बाबतीमध्ये तो म्हणतो की मला आता काही कर्तव्य राहिलेलं नाही. पण अंतःकरणातल्या क्रिया चालू असतात. म्हणजे स्वरूपतः कर्माचा संपूर्णपणे त्याग हा होऊ शकत नाही. ह्याचं कारण की ज्यावेळेस तो ज्ञानाच्या सगळ्या गोष्टी जाणत असतो, हे जाणणं हे वेगळं आहे आणि जाणत असताना त्याचा अंगीकार करणं हे वेगळं आहे. जाणणं आणि अंगीकार करणं ह्याच्यात जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत हा गोंधळ राहतो. पण जाणल्यानंतर आचरणात केव्हा येऊ शकतं की ज्यावेळेस त्याचं आचरण आणि त्याला प्राप्त झालेलं ज्ञान ह्या दोघांचा समन्वय झाल्यानंतरच ते होऊ शकतं. म्हणून स्वरूपतः कर्माचा त्याग कोणीच करू शकत नाही, कारण त्यांनी प्रकृती धारण केलेली आहे. त्याचा जीवभाव असल्यामुळे त्यांनी त्रिगुणात्मक प्रकृती, पंचमहाभूतात्मक प्रकृती आणि पंचतन्मात्रात्मक प्रकृती हे सगळे तत्त्व त्यांनी धारण केलेले आहेत ना. आणि धारण केल्यामुळे तो धर्ता तर झाला. धर्ता झाल्यानंतर कर्ता कसा नाही होऊ. जो धर्ता होतो ना तो कर्ता होतोच, आणि जो कर्ता होतो ना तो भोगता होतोच. हा सिद्धांत लक्षात घ्या. या सिद्धांताच्या अनुसार जोपर्यंत जीवभाव आहे, भले आत्मतत्वाचं ज्ञान त्याला पुष्कळ झालेलं आहे पण शब्दज्ञान झालं आहे, कारण आचरणात नाही आलं ना. आणि एकदा आचरणात यायला लागलं की मग काय होतं की हे ज्ञान कसं आहे हा अनुभव यायला लागतो. मग तोपर्यंत शब्दज्ञान राहतं. म्हणून स्वरूपतः त्याग करू शकत नाही हे भगवंतांनी सांगताना भगवंत पुढे म्हणतात की जर तो असं म्हणेल की मी ह्याचा सगळ्याचा त्याग केलेला आहे तर तो दंभ होईल. त्याचं कारण काय की तो अंतःकरणामध्ये चिंतन करेल, बाहेर नाही करणार काय, तो अंतःकरणात चिंतन करेल. त्याच्यापेक्षा तुझं कर्तव्य तू कर ना. कर्तव्य जर तू करत राहिला आणि भगवंताचं अधिष्ठान याची धारणा जर तू ठेवलीस तर दोन्ही गोष्टी अशा होतील की तू आपोआपच स्वरूपात जाशील आणि गुणक्रीडा जी आहे ही स्वाभाविकपणे चालत राहील. अन्यथा काय होणार की मी काही करणार नाही असं म्हणणाराच म्हणतो की मीच करताय. ही भूमिका कशी होते गंमत की जो असं म्हणतो ना की मी काहीच केलं नाही, सगळं भगवंतानी केलं, असं म्हणणारे काही लोक असतात. करता करविता भगवंत आहे, मी काहीच करत नाही. पण हे खरंच त्याची भूमिका आहे का? काय त्याला खूणगाठ काय?
कारण शब्दज्ञान चांगलं असल्यामुळे पाठांतर भरपूर झालेलं असतं, त्यामुळे हे वाक्य म्हणायला काहीच वाटत नाही काही. पण प्रत्यक्ष जर कोणी जर त्याला दोष दिला की काय होय असं कसं काय तुम्ही हे तुमच्या घरामध्ये झालं, नाही नाही मी बघतो ना ताबडतोब दुसऱ्या वेळेस, माझ्याशिवाय होईल का हे काम. अरे 15 मिनटापूर्वी तू म्हणत होतास की करणारा सगळं सावरणारा भगवंत आहे, तर 15 मिनटांनी इतकी भूमिका कशी काय बदलली. याचं कारण असं आहे की अंतःकरणाची जी धारणा आहे, ह्या धारणेमध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व, धातृत्व आणि ज्ञातृत्व हे 4 गोष्टी ज्या असतातच. आणि त्या 4 गोष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवभाव आहेच. खरा प्रश्न ह्या जीवभावापासून शिवभावात जाण्याचा आहे. आणि तो केव्हा शक्य आहे, ज्ञानाधिष्ठित आचरण केलं. विहित कर्म जर तुम्ही करत गेले आणि निष्काम भावनेने करत गेले तर भगवंतच तुम्हाला स्वरूपात घेऊन जाते. तुम्हाला असं सांगायची गरज नाही की आता माझं सगळं संपलेलं आहे, माझं काही कर्तव्य नाही आहे, काही सगळं करता करविता भगवंत. हे सगळं पोपटाने जसे पाठ केलेले शब्द असतात की नाही, तसं ते पाठांतर आहे फक्त, पण धारणा नाही. तशा प्रकारचं जी काही अंतःकरणाची जी एक धारणा असते ना, ती धारणा पक्की झालेली नसते. आणि म्हणून हे कर्तव्य, त्याला विहित कर्म हे करावं लागतं. असा हा पहिला जो आहे तो ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग या दोघांच्या समन्वयाचा जो विषय आहे, तो विषय भगवंतानी हा 1 ते 8 म्हणजे पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक हा प्रश्नामध्ये आहे. आणि 3ऱ्या श्लोकापासून ते 8व्या श्लोकापर्यंत हे जे 6 श्लोक दिलेत ना, हे कर्मयोगाचे फार महत्त्वाचे श्लोक आहेत की ज्या श्लोकामध्ये कर्मयोगाचं रहस्य सांगितलं आहे आणि कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोघांचा समन्वय सांगितला आहे. 2 भिन्न नाहीत, 2 परस्पराशी समन्वित होतात. कधीकधी एकाचं आधिक्य होतं, एकाचं गौणत्व असतं, पण अंततः दोन्ही एकत्र येऊन मिळतात. असा हा जो सिद्धांत आहे, असा हा सिद्धांत 1 ते 8 सांगितला. 9व्या श्लोकापासून अजून एक विषय सुरू केला आहे कर्मयोगाच्या संदर्भातच. 9व्या श्लोकापासून ते 16व्या श्लोकापर्यंत जो विषय आहे तो यज्ञाचा विषय आहे. यज्ञ ही काय संकल्पना आहे, आणि भगवंताने पुढे काय सांगितलं, हे विहित कर्म का करावं लागतं, याचं जे काही कारण मीमांसा आहे ना, पहिल्यांदा करावं लागतं हे सिद्धांत सांगितलं. पण करावं लागतं असं म्हटलं की पुढे प्रश्न असा येतोच की का करावं लागतं. अर्जुनाचे प्रश्न जे आहेत ना, पहिल्यांदा काय करावं लागतं, काय करावं लागतं, त्याची उपलब्धी काय, अशा प्रकारचा प्रश्नाचा सिक्वेन्स तुम्ही पूर्ण भगवद्गीतेत जर पाहिला तर अशा प्रकारचा सिक्वेन्स आहे. म्हणून तो गृहीत धरूनच भगवंताने काय केलं की पहिल्यांदा हे जे काय विहित कर्म हे ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण करायचं हा सिद्धांत मांडल्यानंतर ज्ञानाच्या अधिष्ठानावर हे आचरण सिद्ध का करावं लागतं हे सांगण्याकरता म्हणून त्यांनी 9व्या श्लोकापासून ते 16व्या श्लोकापर्यंत ही यज्ञादी कर्माची आवश्यकता सांगितली. आता हे पुढचे 9 ते 16 8 श्लोक आहेत. या 8 श्लोकामध्ये एक विषय सलग मांडला आहे. या 8 श्लोकामध्ये हा विषय मांडताना यज्ञ नावाची जी संकल्पना आहे ना, ही यज्ञ संकल्पना ही त्यांनी एक मागे कथा सांगितली की ब्रह्मदेवानी हा यज्ञकर्म सुरू करण्याची प्रेरणा पहिल्यांदा सगळ्या प्रजेला दिली. कशा करता यज्ञ करायचा, तर ह्या यज्ञामध्ये संबंध त्रैलोक्याचं संतुलन होणार आहे. यज्ञ या शब्दाचा अर्थ केवळ अग्नी पेटवून हवन करणे इतका मर्यादित नाही, तो तर करायचाच आहे, तो विधी आहे तो. पण त्याची धारणा काय, त्याची मुख्य भूमिका काय, तर यज्ञ म्हणजे इतरांच्या कल्याणाकरता केलेलं जे त्याग आहे, कारण तो त्यागाचा भाव आहे त्यात. यज्ञ म्हणजे त्याग आहे. समाजाच्या सगळ्या जीवाच्या कल्याणाकरता जे तुम्ही काही कार्य करता ना, तो यज्ञ आहे. यज्ञाचं मुख्य सूत्र समजलं पाहिजे. नाही तर मग घरी हवन केलं आणि बाहेर जाऊन मात्र सगळं कपटाने कार्य केलं तर तो यज्ञ होणारच नाही. यज्ञाची भूमिका जी आहे ही त्रैलोक्याकरता, मनुष्याची योजना कशा करता आहे की भूभुवः स्वहा, भूलोक, अंतरिक्ष आणि स्वर्गलोक ह्या तिन्हीच्याही मध्ये जेवढे म्हणून काही जीव आहेत त्या सर्व जीवांच्या कल्याणाकरता मनुष्याला त्याग करायचा आहे, मनुष्याला तपस्या करायची. हे मनुष्यावर दिलेली जबाबदारी आहे. तेव्हा ब्रह्मदेव काय सांगतात की तुम्ही सर्व मनुष्य भूलोकावर असणारे हे
ह्या यज्ञकर्मात तुम्ही सहभागी व्हा. म्हणजे काय यज्ञकर्म करायचं म्हणजे काय करायचं? केवळ हवन नाही, तर तुम्हाला जे काही नेमून दिलेलं जे विहित कर्म आहे ते विहित कर्म तुम्ही नित्य नियमाने करा आणि ते अर्पण करा. भगवंताला अर्पण करा, देवदेवतांना ते अर्पण करा. कशा करता अर्पण करायचं? हे अर्पण केल्यानंतर संतुलन होईल, पूर्ण तिन्ही लोकात संतुलन होईल. साधं आपण ह्या भूलोकाचा, अगदी आपल्या समाजाचा जरी विचार केला बरं का, ह्या यज्ञाच्या संदर्भात जर तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमतेमध्ये बहुतांशी क्षमता जर तुम्ही लोककल्याणाकरता जर लावली तर कुठेही पण असंतुलन होण्याचं कारण नाही आहे. संतुलन का बिघडलं? की माणसं काय करतात की स्वतःच्या भोगाकरता अनावश्यक गोष्टी वापरतात. मग तो पैसा असेल, आणखीन काही जीवनावश्यक वस्तू ज्या असतील त्याचा अतिशय संग्रह करतात आणि त्या अतिशय संग्रह, धनाचा संग्रह करून ज्या लोकांना त्याची आवश्यकता आहे त्याचा विचार करत नाही. संतुलन बिघडतं. इथे संतुलनावरच विषय मांडलेला आहे. यज्ञकर्मामध्ये काय की प्रत्येकाने आपल्याला जे काही आवश्यक आहे त्याच्या आधी इतरांचा विचार करावा. इतरांना जे काही आवश्यक आपल्याला देता येईल ते द्यावं आणि शेष आपण घ्यावं. ही भूमिका लक्षात घ्या. नाही तर काय होतं की फक्त त्या कर्मकांडाचाच विचार केला जातो. यज्ञ केला, यज्ञ म्हणजे अग्नी पेटवला, अग्नीमध्ये सगळं तूप आणि सगळं हवनद्रव्य टाकलं, मंत्र म्हटले आणि नैवेद्य दाखवला आणि आपलं जेवण केलं. नंतर समाजाचा विचार नाही, कुठली धारणा नाही, काहीच नाही. देवदेवतेंचा विचार नाही, देवदेवतेची संकल्पनाच माहीत नाही. पहिली गोष्ट इथे ब्रह्मदेवाने काय सांगितलं की हे विहित जर कर्म केलं तू आणि अशा प्रकारची त्यागाची भूमिका देऊन आपल्याजवळ असलेल्या सगळ्या क्षमतेचा वापर हा तिन्ही लोकांकरता जर केला तर तो यज्ञ आहे. आणि शेष, या यज्ञानंतर जे शेष राहील ते जेव्हा तू ग्रहण करशील त्यावेळेस तुला ते सर्व पुण्य प्राप्त होईल. कारण सर्वांकरता तू केलेलं आहे. सर्वांकरता करून जेव्हा शेष तू घेशील तेव्हा शेष त्यालाच प्रसाद म्हटलेलं आहे. आपण ज्याला प्रसाद असं म्हणतो ना, तर प्रसादाची काय भूमिका आहे? प्रसाद म्हणजे इतरांसाठी केलेला त्याग, हे सगळं दिल्यानंतर जे शेष राहतं तेच पुण्य आहे. त्याच्या विरुद्ध कोणालाही काही न देता फक्त आपण भक्षण जर केलं तर त्यालाच पाप असं म्हटलेलं आहे. पाप आणि पुण्याच्या कल्पना इथे भगवंतांनी स्पष्ट केल्या आहेत. आणि ब्रह्मदेवाच्या कथेच्या निमित्ताने ब्रह्मदेवाने सांगितलं की अशा प्रकारचं तुझं विहित कर्म कर, अशा प्रकारचं सर्वांना तुझं त्याग कर की जेणेकरून ते सर्व संतुष्ट होतील. मग हे संतुष्ट झाल्यानंतर काय होणार आहे? पहिली गोष्ट संतुलन होईल. दुसरी गोष्ट काय होईल की ते देवदेवता तुला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी देतील. बघा, तुम्ही झाडं लावले, पर्जन्य प्राप्त होईल. संतुलन ठेवलं पूर्ण निसर्गामध्ये, तुम्ही जर संतुलन ठेवलं, प्रदूषण जर टाळलं तुम्ही, तर त्या निसर्गातून किती भरभरून तुम्हाला मिळेल विचार करा तुम्ही. जर पर्जन्य प्राप्ती झाली तर शेतामध्ये उगवणारं जे धान्य आहे ते किती मोठ्या प्रमाणात मिळेल त्याचा विचार करा तुम्ही. तुम्ही जर ह्या भूमीला पवित्र ठेवलं, ह्या भूमीचं संतुलन ठेवलं, इथलं प्रदूषण टाळलं, तुम्ही जर पूर्णपणे वनसंपदाचं संरक्षण केलं, तुम्ही पशूचं संरक्षण केलं, तर तुम्हाला जे पर्जन्य प्राप्त होईल ते किती पटीनं तुम्हाला देईल विचार करा. म्हणजे आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये, कारण लोक लगेचच त्याची चिकित्सा करतात, काही देवदेवता आहेतच की नाही, ते कुठून तुम्हाला देणार, आकाशामध्ये कुठे राहतात ते, हे तर्क करणार लोक करणार काहीच नाही, फक्त तर्क करणार. त्याचा जो खरोखर काय अर्थ आहे आणि ते संतुलन करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे, नित्य विहित कर्म करताना त्या विहित कर्माचं जे फळ आहे ते फळ हे विश्वदेवाला देत असताना सर्व देवदेवतांना त्याचा पूर्णपणे भोग देणे आणि शेष आपण जर स्वीकारलं तर संबंध सृष्टीचं, संबंध त्रैलोक्याचं हे संतुलन राहून शेषभाग तुम्ही घेता. एवढंच नव्हे तर सर्व देवदेवता तुम्हाला त्या संपन्न ठेवतील. श्री ऐश्वर्य हे तुम्हाला मागायची गरज नाही आहे. माणूस काय म्हणतो की परमेश्वरा मला भरपूर धान्य दे, भरपूर पशुधन दे, भरपूर संपदा दे. आपण पुरुष सुक्त वाचतो, त्यातलं श्री सुक्त वाचतो, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे फलश्रुती आहे
ती सगळी पुन्हा आपण जे रुद्राभिषेक करतो त्याची फलश्रुती तुम्ही बघा. हे सगळं मागितलं आहे मला आणि तू काय दिलं आहेस. मागण्याचं कार्य मनुष्य करत असतो. काय नाही, 151 251 रुपये दिले की गुरुजी जे आहे ते अभिषेक करतात आणि मग सगळं फल आपल्याला मिळतं. पण खरोखर आचरणातून आपण किती केलेलं आहे, ज्ञान आणि आचरण ह्याचा समन्वय आपण किती साधलेला आहे ह्याचा जर विचार केला तर आपलं असं लक्षात येईल की आपण तासभर 1.5 तास 2 तास केव्हा तरी एखाद्या प्रसंगानुसार नैमित्तिक काही कारण असेल म्हणून आपण काहीतरी हवन करतो किंवा अभिषेक करतो आणि उरल्या सगळ्या वेळामध्ये मात्र आपण भोग भोगत असतो. विहित कर्मामध्ये काय सांगितलं आहे की ही नित्य गोष्ट आहे. तुम्हाला तुमचं जे कर्तव्य करायचं आहे याचा काही दिवस ठरलेला नाही आहे. दररोज नित्य नियमाने सदाचाराने व्रतस्थ राहून समाजाच्या कल्याणाकरता आपलं प्रत्येक जी क्षमता आहे त्याचा विनियोग करणे म्हणजे यज्ञ आहे. ही यज्ञाची जर व्याख्या कळाली तर यज्ञ संस्कृतीला विरोध करणाऱ्या लोकांनाही कळेल की यज्ञाची संकल्पना काय ती. ही यज्ञ संकल्पना ब्रह्मदेवाने जे सांगितलं आहे ना त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ जर तुम्ही काढला, योग्य अर्थ काढला तर तुमच्या लक्षात येईल की यज्ञ संकल्पना किती थोर आहे. नाही तर लगेच लोक टीका करणारे टीका करतात की अहो इतकं गाईचं तूप किती, त्याच्यापेक्षा पोराबाळानं दिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे इतकी ती संकुचित दृष्टी आणि इतका संकुचित अर्थ घेतल्यामुळे आणि त्याचा खरा अर्थ सांगणारे माणसंच राहिले नाही. त्यांनाही वाटतं खरंच काहीतरी चुकतं आहे आपलं. पण भगवद्गीतेचं जर अध्ययन गांभीर्याने केलं तर यज्ञ संस्कृती काय आहे. तर अशा प्रकारे श्लोक क्रमांक 9 ते 16 याच्यामध्ये हे ब्रह्मदेवाने भूलोकातील सर्व मनुष्यगणांना हे यज्ञाची कशी ती संस्कृती आहे, यज्ञाचं कसं महत्त्व आहे, कसं तत्त्वस्वरूप आहे आणि यज्ञातून म्हणजे तुम्ही जे कर्म करता त्या कर्मातूनच कर्म हेच यज्ञ आहे आणि या यज्ञाच्या परिणामस्वरूप पर्जन्य होईल. पर्जन्यातून तुम्हाला धान्य अन्नधान्य मिळेल. अन्नधान्यातूनच पुढे प्रजा निर्माण होईल आणि प्रजा पुढे कर्म करत राहील. कर्मातून परत यज्ञ होईल. अशा या यज्ञामध्ये तो यज्ञपुरुषच त्या ठिकाणी असतो आणि तो यज्ञपुरुष जो आहे त्याच्या माध्यमातूनच सगळे हे ज्ञान आणि वेद हे निर्माण होत असतात. ती ही जी काही सृष्टीची चक्र सांगितलं आहे ना हे ह्या सगळ्या सृष्टीच्या चक्रामध्ये पूर्ण कर्म काय आहे, यज्ञ काय आहे, वेदविद्या काय आहेत आणि ह्याच्यातून देवदेवता आपल्याला काय उपलब्ध करून देतात आणि या उपलब्धीतून पूर्ण सबंध सृष्टीचं संतुलन कसं आहे असा हा विषय. आणि म्हणून तू कर्म कर. का कर्म करायचं ह्याचं उत्तर आहे. हे कर्म का करायचं त्याचं उत्तर यज्ञ संस्कृतीमध्ये दिले. म्हणून आपण 3रा अध्याय जर आपण संबंध त्याची जे श्रंखला पाहिले ना तर एकानंतर एक जे विषय मांडलेले आहेत त्याची एक श्रंखला आहे. नाही तर काही वेळेला ती श्रंखला जर कळाली नाही ना तर कुठंतरी एकदम एक विषय कुठंतरी वेगळा वाटतो, एकदम एक विषय वेगळा वाटतो. फक्त शाब्दिक अर्थ आपण घेत गेलो की बा एक काहीतरी एक सांगितलं पुन्हा दुसरंच काहीतरी सांगितलं पुन्हा तिसरंच काहीतरी, काही त्याची श्रंखला कळत नाही. तर पहिला प्रश्न की ज्ञान श्रेष्ठ आहे का कर्म श्रेष्ठ आहे त्याच्यावरचं निवेदन 3ऱ्या श्लोकापासून ते 8व्या श्लोकापर्यंत 6 श्लोकामध्ये ज्ञान आणि कर्म याचा समन्वय सांगितलं की आचरण जे आहे हे ज्ञानाधिष्ठित आचरण असलं पाहिजे. आचरणात ज्ञान आलं पाहिजे आणि ज्ञानामध्ये विहित कर्म करण्याची वृत्ती आली पाहिजे. असा परस्पर समन्वय सांगत हे का करायचं तर यज्ञ संस्कृतीचं तत्त्वज्ञान त्यात सांगितलं. यज्ञ संस्कृती सिद्ध होण्याकरता हे तुम्हाला विहित कर्म करायचं आहे. असा दुसरा विषय झाला. त्याच्यानंतर 3रा विषय जो मांडला आहे भगवंतानी तो श्लोक क्रमांक 17 ते 24. ह्या 17 ते 24मध्ये भगवंताने असं सांगितलं आहे की हे मी तुला केवळ एक आदर्शवाद म्हणून मी सांगत नाही आहे. हे केवळ काही वेळेला काय होतं की काही सिद्धांत जे असतात ना हे एक आदर्श म्हणून राहतात आणि प्रत्यक्ष असं आपल्याला काही पाहायला मिळत नाही. म्हणून त्याने अजून एक विषय मांडला आहे. यज्ञ संस्कृतीच्या नंतर अजून एक विषय मांडला आहे. तो विषय मांडला आहे लोकसंग्रह. 3रा विषय. याच्यावर स्वामीजींचे प्रवचन लोकसंग्रहार्थ आहे म्हणून एक स्वतंत्र विषय मोठा विषय मांडलेला आहे.
लोकसंग्रह हा जो विषय आहे ना, हा लोकसंग्रह म्हणजे काय, श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात ना, त्या आचरणानुसारच बाकी सर्व लोक त्याप्रमाणे आचरण करत असतात. घरामध्ये आपण पाहतो की वडील ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे घरचे सगळे वागतात. कुटुंब प्रमुख जो असतो तो जसा वागतो, मग चांगला वागत असेल तर सगळे चांगले वागतील, आचरण जर त्याचं अशुद्ध असेल तर सगळे अशुद्ध होतील. त्यामुळे लोकसंग्रह या शब्दाचा अर्थ असा की लोकांसमोर आदर्श मांडण्याकरता तेथील जो कोणी प्रमुख असेल, मग तो नेता असेल, धर्मप्रमुख असेल, किंवा ज्याला श्रेष्ठत्व प्रदान केले लोकांनी, लोकमान्यता दिलेली आहे असा असेल, तर त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस हा कर्मयोग सिद्ध होतो तेव्हा सर्वजण आपोआप कर्मयोग सिद्ध करतील. उदाहरण दिलं आहे त्यांनी, जनकाचं उदाहरण दिलेलं आहे की जनक हा वस्तुतः राजा होता. म्हणजे राजा म्हटलं की समोर डोळ्यासमोर चित्र असतं की सगळ्या प्रकारचे भोग भोगणारा, पण जनकासारखा कर्मयोगी सापडणं कठीण. जनकाचं शिष्यत्व शुकाचार्याने घेतलं होतं. याच्यावरून कल्पना करा तुम्ही, शुकाचार्याला पूर्ण धर्माचं आणि ह्याचं सगळं अधिष्ठान जनकाने सांगितलं होतं. असा हा जनक राजा हा कर्मयोगाचा आदर्श पुरुष होता. श्रीकृष्ण भगवानाने त्याचं उदाहरण दिलं की जनकाचं उदाहरण, ज्याने संबंध प्रजेला आपल्या पुत्रासमान मानून प्रत्येक कर्म जे आहे हे त्या जनतेच्या कल्याणाकरता केलेलं आहे. असा यज्ञ त्यांनी सिद्ध केलेला आहे, असं विहित कर्म ज्यांनी सिद्ध केलं आणि असं ज्ञानाधिष्ठित आचरण ज्यांनी सिद्ध केलं, असा तो जनक, आणि असा त्यांनी केलेल्या आचरणाचा त्या संबंध समाजावर झालेला परिणाम ह्याला लोकसंग्रह असं म्हणतात. असा हा लोकसंग्रहाचा विषय भगवंतानी 17 ते 24 मध्ये सांगताना त्यांनी स्वतःहीबद्दल सांगितलं आहे. भगवंतानी वस्तुतः मला असं काही करण्यासारखं नाही आहे, मी पूर्ण पुरुष आहे, अजन्मा अमरतत्व आहे, मला काही मिळवायचं नाही स्वतः करता, मला काही भोग प्राप्त झाल्यानंतर आता मी अतृप्त आहे आणि भोग प्राप्त झाल्यानंतर मी तृप्त होईल अशी काही माझी स्थिती नाही आहे. तरीही पण मी कर्म करतो, विहित कर्म करतो. माझ्या गुरुची मी सेवा केली. सांदीपनी ऋषींचे मुलांचा मृत्यू झाला होता. त्याने गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनीच्या मुलांना पुन्हा म्हणजे मृत्यू झाल्यानं परलोकातून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आणलं. त्यांनी गुरुदक्षिणा दिलेली, समुद्रातून आणलं. म्हणजे श्रीकृष्ण भगवानाला कोणालाही वर उपकार करायचे, कोणालाही किंवा एखादं काही भोग प्राप्त करायची अशी काही त्याची आवश्यकता नव्हती. पण हे लोकसंग्रहार्थ आहे की श्रीकृष्ण भगवानाचं जर पूर्ण तुम्ही चरित्र जर पाहिलं भागवतामध्ये तर असं दिसेल की त्याचा एकही क्षणाचा रिकामा नाही आहे. कधी बा एक 4-5 दिवस आता विश्रांती घेतली आहे त्यांनी, आता फार पुष्कळ कंटाळा आला आणि मला काय करायचं लोकांचं देणं घेणं, असं त्यांचं एक 4-5 दिवस तुम्ही भागवतात दाखवा कुठे आहेत. एका क्षणाची उसंत नाही आहे, एक क्षणाची उसंत नाही. अखंड लोकसंग्रहार्थ, लोकाच्या कल्याणाकरता, भक्तांच्या उद्धाराकरता रात्रंदिवस अहोरात्र, रात्री झोपलेल्या असताना सुद्धा चिंतन चालू आहे, योगनिद्रा चालू आहे की काय त्याचं काय चाललं आहे, ह्याचं काय चाललं आहे, राजकारण चालू आहे, मुत्सद्दीचा विषय चालू आहे, कोणाला कसे उपाय करायचे, कोणाला कसे उपाय करायचे, कुठल्या भक्ताचा कसा उद्धार करायचा, दुष्टाचं निर्दालन कसं करायचं, अखंड चिंतन, अखंड कार्य चालू आहे. काय आवश्यकता होती? काहीच अडलेलं नव्हतं. भगवंत सर्व गुण संपन्न होते, पूर्ण तृप्त होते, सच्चिदानंद तत्वस्वरूप होते. तसं जर तुम्ही जर विचार केला तर भगवंताला काय पाहिजे ह्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की भगवंताला काहीही नको. भगवंताला काय प्राप्त करायचं याचं उत्तर एकच आहे की त्याला काहीही प्राप्त करायचं नाही, काहीच प्राप्तव्य त्याच्याकरता राहिलेलं नाही. तरीही पण भगवंताने लोकांसमोर आदर्श राहावा, प्रत्येक व्यक्तीने आपलं विहित कर्म करावं. कारण ते काय म्हणतात की मी जर असं केलं नसतं, मी जर अशी विश्रांती घेतली असती, मी जर असा पवडून राहिलो असतो आणि मी जर म्हटलं असतं की मला काही कोणाची पर्वा नाही, तर काय झालं असतं ह्या जगाचं? ही सगळी जी माणसं आहेत ही तमोगुणप्रधान झाली असती. सगळ्यांना योग्य मार्ग मिळावा म्हणून भगवंताने स्वतःचंही उदाहरण दिलं
आणि जनकाचंही उदाहरण दिलं. तर लोकसंग्रहार्थाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब प्रमुख असो, प्रत्येक व्यक्ती असो, मग धर्माचा जो प्रमुख आहे, आता आजच्या काळाचा आपण जर विचार केला तर जे म्हणून धर्मकार्य करायला निघालेले आहेत त्यांचं पहिलं जर कर्तव्य काय असेल तर त्यांनी विहित कर्म करायला पाहिजे. त्यांचं आचरण असं पाहिजे की ज्या आचरणातून त्यांना उपदेश करायची गरजच पडता कामा नये. तुम्ही बसून उपदेश करून की तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा, तसं वागा, पुराणात सांगितलं आणि जसं त्या व्यासपीठावरून खाली उतरले तसं परनिंदा सुरू झाली. जसं व्यासपीठावरून उतरले की म्हणाले आता वांग्याची भाजी करा. अहो तुम्ही आत्ता पुराण वाचलं, वांगे निषिद्ध म्हणून सांगितलं चातुर्मासात कांदे आणि वांगे. अहो ते पुराणातले वांगे पुराणात. असं जर वागायला लागले आपले धर्मप्रमुख प्रवचनकार तर कसा धर्म टिकेल. म्हणून जे धर्माचं नेतृत्व करतात, जे समाजाचं नेतृत्व करतात, त्यांचं हे अत्यंत कर्तव्य आहे की त्यांचं आचरण आणि त्यांचं नित्य जीवन हे नित्यविहित कर्माच्या अनुसार झालं पाहिजे आणि त्यांच्या कर्माचंच अनुकरण कळत नकळतपणे सगळे करतील. बघा तुम्ही की प्रजा भ्रष्ट का झाली, नेता भ्रष्ट आहे म्हणून. नेता म्हणतो आम्ही भ्रष्ट का झालो, प्रजा भ्रष्ट आहे म्हणून. एकमेकाचं समर्थन करतात कळत नकळत. पण मी असं म्हणतो की ठीक आहे, कोणाच्यामुळे कोणी होत असेल पण नवीन नेतृत्व निर्माण होऊ द्या ना, काही हरकत नाही ना. की ज्या नवीन नेतृत्वामध्ये त्याग आहे, नित्यकर्माबद्दलची निष्ठा आहे, ज्ञानाचं अधिष्ठान आहे, तत्त्वज्ञान आहे, सर्व लोकांबद्दलची कल्याणाची भूमिका आहे, अशा सर्व गुण संपन्नाचं नेतृत्व पुन्हा एकदा निर्माण होऊ द्या ना. बघा तुम्ही प्रजेमध्ये किती लवकर परिवर्तन होईल. प्रजेत जर परिवर्तन करायचं असेल तर नेता हा तसा जर झाला तरच होऊ शकेल. म्हणून लोकसंग्रहार्थ हा विषय केवळ पुराणातला किंवा भगवद्गीतेचा नव्हे, तर आजच्याही काळामध्ये लोकसंग्रहार्थ ह्या ज्या भूमिकेचा विचार करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. म्हणून या कर्मयोगाला पुन्हा पुष्टी देण्याकरता जसं यज्ञसंकल्पना सांगितली तशी त्यांनी लोकसंग्रह ही संकल्पना सांगितली. लोकसंग्रहाच्या माध्यमातून हा कर्मयोग सिद्ध व्हावा. त्याच्या पुढचा जो विषय, चौथा विषय जो घेतलेला आहे तो चौथा विषय श्लोक क्रमांक 25 ते 35 असे हे 11 श्लोक आहेत. ह्या 11 श्लोकामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की इथे त्याने थोडासा ज्ञान हा विषय घ्यायला सुरुवात केला. कारण कर्मयोगामध्ये अडथळा काय आहे, बरं काय कर्मयोग सिद्ध होण्याकरता काय अडथळा असेल तर अज्ञान हेच अडथळा आहे. कर्मयोगाचा सिद्धांत सांगताना अनासक्त हा जो शब्द वापरला आहे ना, हा शब्द असा आहे की तो कर्मयोगातही लागू आहे आणि ज्ञानयोगातही लागू आहे. अनासक्त विषय काय, अनासक्त ही धारणा आहे, निष्काम ही धारणा आहे. निष्काम हा भाव आहे की ज्याच्यामध्ये जो प्रत्यक्ष तुम्हाला क्रियेत दिसत नाही. एखादी व्यक्ती कार्य करत असताना त्याचे हातपाय जे आहेत ते त्या क्रियेमध्ये व्यस्त असतात, तर त्या ठिकाणी तो निष्काम आहे का कामाने युक्त हे तुम्हाला समजणार नाही. पण त्याचे भाव काय आहेत हे जर तुमच्या लक्षात आले तर तो निष्काम आहे का सकाम आहे हे कळेल. पूजा करतोय पण पूजा करताना काय, किंवा माझं एवढं काम होऊ दे, हळद कुंकू व्हायला, माझं आजच काम होऊ दे, पुन्हा पुढचं काय हे केलं. म्हणजे प्रत्येक हाताने कार्य करताना मनामध्ये संकल्प एवढा जबरदस्त आहे की माझं काम झालं पाहिजे, सकाम. पण धारणा असं ठेवली की परमेश्वरा माझं कर्म जसं असेल त्याप्रमाणे होईल, पण मला तुझं प्रेम पाहिजे, मला तुझी भक्ती पाहिजे, मला तू स्वतः पाहिजे, बाकी जे काय असेल सुखदुःख ते मी भोगेन. ही धारणा, ही जी धारणा आहे ना तेच ज्ञान आहे. म्हणून कर्मयोगामध्ये हा जो शब्द मला फार महत्त्वाचा वाटतो, अनासक्त किंवा निष्काम, ही धारणा आहे, हा भाव आहे, ही ज्ञानाचं अधिष्ठान आहे. मग हे अधिष्ठान टिकत नाही. भगवंताने जर पुढचा जो चौथा जो विषय घेतला आहे तो कर्मयोगामध्ये जी अडचण येते ना ती दूर करण्याकरता सांगितली.
सिक्वेन्स बघा, मी सुरुवातीपासून परत एकदा मी एक 4 वाक्य बोलणार आहे संबंध 3रा अध्यायामध्ये. ही श्रंखला जर कळाली ना, अध्याय वाचायला फार आनंद वाटतो. हा 4था विषय सांगताना ते म्हणाले, बाबा मी सगळं तर सांगितलं तुला की हे कर्मयोगाचं महत्त्व काय, कर्म आणि ज्ञानाचा समन्वय कसा होतो, यज्ञामुळेच कर्मयोग कसा सिद्ध होतो, यज्ञाची भूमिका काय, आणि असं लोकसंग्रहार्थ आहे श्रेष्ठ पुरुष कसे करतात, हे तुला सगळं सांगितलं. तरी मला एक माहिती आहे की ह्याच्यात अडथळे आहेत. इतकं सगळं सांगितलं, इतकं जरी तुला समजलं तरी ह्याच्यामध्ये अडथळे आहेत. आणि या अडथळ्यामुळे मनुष्य काय होतो माहिती का, की ते करायला सुरू करतो पण मध्ये ज्ञान नसतं, अज्ञान असतं. आणि हे अज्ञान कशामुळे होतं, हे अज्ञान असण्याचं काय मूळ कारण आहे, तर राग आणि द्वेष हे शब्द वापरले. याचं पुष्कळ विस्ताराने 25 आणि 35व्या श्लोकामध्ये आपण विस्ताराने चिंतन केलं त्याचं. आणि रागद्वेषाचं स्थान कुठे तेही सांगितलं. इंद्रिय आणि विषय ह्याच्यामध्ये तो लपून बसले. जे रोगाचे जंतू असतात ना, ते मी मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, मलेरिया ट्रीटमेंट घेतली पूर्ण, ते जे काय जंतू 80% नष्ट होतात, 20% जे आहेत ते स्प्लिनमध्ये जाऊन बसतात. स्प्लिन नावाचं एक ऑर्गन असतं, त्याच्यामध्ये जाऊन बसतात ते. आणि 6 महिने 8 महिने झाले की डास न चावता पुन्हा मलेरिया होतो, पुन्हा मलेरिया होतो. म्हणून त्याचं स्प्लिन किती वाढलेलं आहे हे बघा, आणि त्याच्यातून इरेडिकेट करा त्याला, म्हणजे पुन्हा मलेरिया होणार नाही. एक उदाहरण सांगितलं मी. तसं रागद्वेष जे आहेत हे ते रोगाचे जंतू आहेत. आणि ते रोगाचे जंतू सहजासहजी दिसत नाहीत समोर, तर ते कुठे बसलेले आहेत, ते इंद्रिय आणि विषय याचा घनिष्ठ संबंध आहे. इंद्रियाची निर्मितीच विषयातून झाली आहे. गंमत बघा, शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 विषय आहेत. 5 विषयातूनच अनंत विषय निर्माण झाले. मूळ त्याचं जे सूत्र आहे ना, हे 5 विषयाचं. आणि शब्दस्पर्श रूप रसगंधामधून जे श्रवणेंद्रिय हे शब्दापासून झालं, नेत्रेंद्रिय हे रूप तन्मात्रातून झालं, त्याच्यानंतर स्पर्शेंद्रिय हे वायू तुमच्या स्पर्शेंद्रिय जे आहे, स्पर्शेंद्रिय आणि स्पर्श तन्मात्रा, त्वचा आणि स्पर्श तन्मात्रा यांचा परस्पराशी संबंध आहे. त्यानंतर जी तुमचा घ्राणेंद्रिय आणि गंध याचा संबंध आहे, गंध तन्मात्रा. रसनेंद्रिय रस तन्मात्रा आणि जिव्हा किंवा रसनेंद्रिय याचा म्हणजे ह्याच्यापासूनच ते बनलेले आहेत. गंमत अशी आहे की हे पंचतन्मात्रा आणि पंचज्ञानेंद्रिय याचा जर तुम्ही अध्ययन केलं, ते ज्ञानेंद्रिय आणि हे विषय हे इतके जवळचे आहेत की असं वाटतं की ह्याच्यापासूनच हे बनलेले आहेत, मग याच्यापासून वेगळे कसे काय करता येतील. इतका घनिष्ठ संबंध आहे. तर हा घनिष्ठ संबंध आला कसा काय, आणि पुन्हा सांगतात की इंद्रियावर ताबा ठेवायचा कसा काय, त्याच्यापासूनच ते बनलेलं आहे. अहो जीभ म्हणले की त्याच्यामध्ये रसतत्व आलंच, रसतत्व वजा केलं तर जीभ राहील का. डोळे म्हटलं की सांगितलं दृश्य पाहू नका आणि डोळे असू द्या, पण डोळ्याचा काय उपयोग. इतकी घनिष्ठता आहे. ही घनिष्ठता आली कुठून, आणि नेमकं काय सांगितलं आहे भगवंतांनी. फार विशेष सखोल सूक्ष्म. आणि कर्मेंद्रियामध्ये कर्मयोगामध्ये अडथळा आणणार आहे. कर्मयोगामध्ये काय सांगितलं, निष्काम भाव ठेवा. निष्काम म्हटलं की काय झालं, विषयापासून अलिप्त झाले. पण असं कुठलं म्हटलं नाही की इंद्रियाचाच त्याग करा. इंद्रियाचा त्याग करायला सांगितलं नाही, संयम पाळायला सांगितलं. आता हा जो संयम इंद्रियाचा विषयाशी संबंध कुठे आला, कसा आला, इतका घनिष्ठ का आला, तर त्याचं रहस्य सांगितलं की राग आणि द्वेष हे 2 शत्रू आहेत. आवड आणि निवड. हे आवडतं आणि हे आवडत नाही. आवड निर्माण झाली की झालं, त्याचा संयम सुटला. त्या आवडीच्या मागे पळत सुटला तो. आणि आवडीच्या मागे एकदा पळत सुटला की इंद्रिय आणि विषय यांची जोडी चालत राहते, जीवन संपेपर्यंत चालत राहते. तर ही जी जोडी आहे ही फोडायची कशी काय, रागद्वेषाला कसं मारायचं की जेणेकरून इंद्रियांचा जो आहे हा संयम होईल. उपाय सांगितला पुढे. ह्या इंद्रियांना तू मनामध्ये लीन कर, मनाला बुद्धीत लीन कर, बुद्धीला
आत्मतत्वात लीन करा. कसं लीन करायचं विस्ताराने सांगितलं मी. त्यावेळेस हा श्लोक घेताना तो विस्तार तुम्ही ऐका. तर रेकॉर्डेड आहे, CD घ्या, ऐका परत. पण विषय काय आहे की कर्मयोगामध्ये कर्मयोग सिद्ध करताना ज्ञानाचं अधिष्ठान ठेवा. ज्ञानाचं अधिष्ठान ठेवून कर्मयोग सिद्ध करत असताना जे कार्य असतं तेच यज्ञ आहे. अशा या यज्ञसंस्कृतीचा स्वीकार करून जे ज्येष्ठ जे श्रीकृष्ण भगवानाने जे आचरण केले त्याचं अध्ययन करा आणि लोकसंग्रहार्थ कसा असतो ते समजून घ्या. पण हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये असणारे जे अडथळे रागद्वेषाचे आहेत त्याचाही अभ्यास करा की जे इंद्रिय आणि विषयामध्ये हे जे रागद्वेष नावाचे जे अडथळे आहेत ते दूर कसे करायचे ह्याचं अध्ययन करा. हे अध्ययन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रागद्वेष जर क्षीण झाले ना तर इंद्रियाचं संयमन होईल आणि इंद्रियाचं संयम झालं की निष्काम भाव मिळायला काही प्रश्न नाही. निष्काम भाव मिळाला की तुम्ही जिंकले, गड जिंकला. तर कर्मयोग सिद्ध झाला आणि त्याच्यावर ज्ञानयोगही सिद्ध झाला आणि स्वरूपामध्ये प्रवेश मिळाला. असा हा चौथा विषय आहे. आणि शेवटी पाचवा विषय सर्वात महत्त्वाचा आहे की ज्याचा तुम्हाला अंतिम गडाच्या वर जाण्याकरता सगळ्यात श्रेष्ठ शत्रू काय असेल तर ते 36व्या श्लोकापासून 43व्या श्लोकापर्यंत सांगितलं. जो आपण मागच्या 2 प्रबोधनामध्ये आपण घेतला तो म्हणजे काम आणि क्रोध. आणि तुम्ही इंद्रिय जरी तुम्ही त्या विषयापासून जरी दूर केले आणि त्या इंद्रियांना जरी मनात लीन केलं तरी मनामध्ये आणखीन एक शत्रू बसलेला आहे. त्या मन आणि बुद्धीमध्ये एक शत्रू बसलेला आहे आणि तो शत्रू आहे काम आणि क्रोध. अतिशय सूक्ष्म आहे. रागद्वेष हे अभिव्यक्त होणारी गोष्ट, पटकन दिसणारी गोष्ट, आवडणारी गोष्ट. कशी पाहिली की म्हणतो की हे मला पाहिजे, आवडतं. पण मला काय काय पाहिजे हे मात्र आपल्याला कळत नाही, ते प्रसंगाने कळतं. म्हणून कोणी म्हणेल बा कामना आणि राग हे तर सारखेच दिसतात, पुन्हा वेगळे कशाला मांडले. नाही, रागद्वेष हा इंद्रिय आणि विषयाची मध्ये लपलेले आहेत, तर कामक्रोध हे मनबुद्धीमध्ये लपलेले आहेत. कारण सांगतो, थोडंसं रहस्यमय कारण आहे. ही कामना जी आहे ना ही कारण देहामध्ये आहे, बीजस्वरूपामध्ये. ते आणखीन सूक्ष्म आहे आणि ती तन्मात्रामध्ये आहे. कामना तन्मात्र स्वरूपात असते आणि ती बीजस्वरूप. बीज कसं असतं, बीज महाकठीण दिसायला सूक्ष्म असतं, म्हणजे डोळ्याने दिसणार नाही पण अत्यंत सूक्ष्म असतं. आता पूर्ण सगळं जमीन जाळून टाकतात तिथे डोंगरावर, काय स्वच्छ करण्याकरता. उन्हाळ्यामध्ये काय करतात, वणवा अगदी लावून पूर्ण साफ करतात. पुन्हा आता पाऊस पडला की बघा तुम्ही हेच डोंगर हिरवेगार दिसतात. पुन्हा कसं काय आले, पण जाळलं होतं ना, बीज जळालं नाही, मध्ये होतं. कारण देहाच्यामध्ये बीजस्वरूपामध्ये जे असतं ते प्रसंगाने बाहेर येतं. प्रसंग आला की बघा, कालपर्यंत शांत होता पण एकाएकी जुन्या काही घटनाचा उहापोह निघाला आणि इतका संतापला काय विचारू नये. अरे कधीच संतापत नव्हतं, पण ती जुन्या आठवणी आल्या. त्याच्याही पेक्षा अनंत जन्माचे जे काही कर्म केलेले आहेत त्याचे बीजस्वरूपामध्ये किती बीज आहेत हे माहिती नाही आपल्याला. आणि त्या बीजातून जे कामना अतृप्त राहिल्यामुळे निर्माण होणारा जो क्रोध आहे तो कुठे लपून बसलेला आहे, तर तो मनबुद्धीमध्ये लपून बसलेला आहे. का लपून बसला तिथे, त्याचंही कारण आहे का? कारण त्या मनबुद्धीमध्येच तो जीव बसलेला आहे. जो करता धरता भोगता ज्ञाता जो जीव आहे ना, तर जीवाचं वस्तीस्थान कुठे आहे, तर त्या मनबुद्धीमध्येच आहे. मग त्या जीवाला अखंड व्यस्त करण्याकरता कोण आहे, हे कामक्रोधच आहे. अहो तो कामक्रोध जर वजा झाला तर जीव हा जीवभाव राहतच नाही. जीवभाव राहण्याकरताच मुळातून कामक्रोध गोष्टी आहेत. जिथे जीव आहे त्या ठिकाणी कामक्रोध आहे, बाकीच्या ठिकाणी नाही, इंद्रियाच्या ठिकाणी नाही. तो फक्त व्यक्त होतो. तर हा कामक्रोध मनबुद्धीमध्ये अतिशय स्थिरतेने बसलेला आहे आणि तो त्या जीवाला मोहित करतो. आणि मोहित करून तो काय करतो की तो सारखं त्या कामनेकडे भटकायला लावतो आणि तुमचा कर्मयोग नष्ट होतो. आणि शेवटी काय, कर्मयोग स्थापन पण झाला पाहिजे ना. अहो विषयाची जी स्थापना आहे, नुसतं तुम्ही वर्णन केलं की कर्मयोग म्हणजे असं, कर्मयोग म्हणजे तसं, अमुक तमुक सगळं सांगितलं, पुन्हा घरी गेल्यानंतर पुन्हा आहे तीच लाईन. कशामुळे होते माहीत नाही, गुरुजींनी सांगितलंच नाही. अहो त्याचं कारण रागद्वेष आणि कामक्रोध आहे. मग अर्जुनाने फक्त भगवंताकडे पाहिलं बरं का, प्रश्न नाही विचारला, पण त्या पाहण्यातूनच कळालं की त्याचा प्रश्न असा आहे की मग इतकं जर सूक्ष्म असेल तर त्याला कसं मारता येईल ते सांगा ना.
तुम्ही तर सांगता शत्रू प्रबळ आहे, खूप प्रबळ आहे, खूप प्रबळ आहे, झाला विषय संपला, निघून गेले. अरे खूप प्रबळ आहे तर मारायचं कसं काय? त्याच्यावर 42 आणि 43 श्लोक सांगितला आहे. काय सांगितलं की अवयवापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहेत, इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, आणि बुद्धीपेक्षा आत्मतत्व सूक्ष्म आहे, जीवात्मा सगळं. तर हे एकापेक्षा हे सूक्ष्म म्हणजे काय, जे सूक्ष्म असतं ते श्रेष्ठ आणि बलवान असतं. म्हणून अंततः आत्मतत्व हे सर्वात बलवान आहे. त्या ठिकाणी कोणाचं कामक्रोधाचं चालतच नाही आहे. मग काय करायचं की तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून आत्मभाव जेव्हा तुम्ही धारणेमध्ये ठेवला, त्या बुद्धीला आणि त्या मनाला आत्मतत्वाचा पूर्ण स्पर्श केला, तर तो ते कामक्रोध हे ठार मारता येतात. भगवंताने ॲश्युरन्स दिलेलं आहे बघा. आणि ते कसे मारायचे ठार, काय प्रक्रिया आहे, काय साधन आहे, हे मी तुम्हाला विस्ताराने त्यावेळेस सांगितलं. ते तुम्ही ऐका. या काम आणि क्रोधाला कसं मारायचं आणि आत्मस्थितीमध्ये कसं जायचं, तर तुमचा कर्मयोग सिद्ध होईल. अशा रीतीने हा पूर्ण जो अध्याय आहे ना, या पूर्ण अध्यायामध्ये प्रश्न सुरू झाला होता की ज्ञानश्रेष्ठ का कर्मश्रेष्ठ. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कर्म आणि ज्ञान दोघांचाही समन्वय सिद्ध करा. जी काही वृत्ती प्रवृत्ती असेल त्याप्रमाणे ज्ञानाने सुरुवात करा किंवा कर्माने सुरू करा, पण दोघांचा परस्पर संबंध आहे तो तोडता येणार नाही. श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार न करता कर्मयोग जो आहे निष्काम भावनेने विहित कर्तव्याप्रमाणे सिद्ध करा. आणि जसं ब्रह्मदेवाने जो यज्ञ सांगितला आहे त्या यज्ञामध्ये काय तत्व आहे ह्याचा विचार करून त्रैलोक्याचा समन्वय साधण्याकरता तुम्ही सतत तुमचं विहित कर्म हे यज्ञ स्वरूपामध्ये करा. कसं, तर लोकसंग्रह जसा श्रीकृष्ण भगवानांनी केला तसा असा लोकसंग्रह सिद्ध करत असताना जो काही अडथळा सामान्य जीवामध्ये येतो तो काय आहे, तर तो रागद्वेष आणि कामक्रोध आहे. तर हे यांचे वसतिस्थान कसं आहे, तर रागद्वेष हे इंद्रिय आणि विषयामध्ये आहे आणि कामक्रोध जो आहे हा मनबुद्धीमध्ये लपलेला आहे. आणि त्याला कसं मारायचं, तर आत्मस्वरूपामध्ये कसं जायचं, काय साधना करायची आहे, त्याचं विस्ताराने आपण चिंतन केलं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा चिंतन करून हा कर्मयोग आपल्याला निश्चितपणे सिद्ध करायचा आहे. अशा रीतीने ह्या अध्यायाचा आपण आज उपसंहार केलेला आहे. पुढच्या रविवारी आपण 4था अध्याय सुरू करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.